नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 29 आणि टॉक्स विथ रमण महर्षी पार्ट 13. दिनांक 2/1/1937. दिनांक 2/1/1937. बोधवाक्य. विश्वाचे अस्तित्व आपल्यामध्येच असलेल्या चिमुकल्या जाणवत्या जाणीवेत आहे. विश्वाचे अस्तित्व आपल्यामध्येच असलेल्या चिमुकल्या जाणवत्या जाणीवेत आहे. निसर्गदत्त महाराज. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. एक स्विस महिला आलेल्या आहेत. त्या म्हणाल्या, मी जास्त वेळ ध्यान केले की माझे डोके दुखते. मी जास्त वेळ ध्यान केले की माझे डोके दुखते. महर्षी म्हणाले, मग जरा वेळ ध्यान कमी करा. ध्यान करणारा व ध्यान एकच माना, म्हणजे काही त्रास तुम्हाला होणार नाही. त्यावर त्या महिला म्हणाल्या, पण ध्यान करणारा व ध्यान या तर अगदीच भिन्न गोष्टी आहेत. त्यांना एकच कसे मानता येईल? महर्षी यावर म्हणाले, हा तुमचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला तसे वाटते. वस्तुतः ध्यान करणारा म्हणजेच ध्यान. वस्तुतः ध्यान करणारा म्हणजेच ध्यान. दोघांची जेव्हा एकच सत्ता वाटेल, तेव्हा ध्यान करणारा आणि ध्यान हा भेद मिटेल. देह, जगत इत्यादी भाव अहमवृत्तीचाच परिणाम आहेत. देह, जगत इत्यादी भाव अहमवृत्तीचाच परिणाम आहेत. ते स्वतःहून कधीच नाहीत. ते सर्व तुम्ही तसा विचार करता म्हणूनच आहेत. ते सर्व तुम्ही तसा विचार करतात म्हणूनच ते आहे असे वाटतात. हे का एकदा लक्षात आले की मग भेदात्मक प्रतीती राहणारच नाही. सध्या तुम्ही बहिर्मुख आहात. ध्यान पक्वावस्थेत गेले की आत आणि बाहेर असे काहीच राहत नाही. ध्यान पक्वावस्थेत गेले की आत किंवा बाहेर असे काहीच राहत नाही. गाढ निद्रेत आत बाहेर असे भान असते काय? ध्यानाने हा सापेक्ष भाव संपतो. महिला म्हणाली, गाढ झोपेतले मला काही आठवत नाही. महर्षी म्हणाले, गाढ झोपेतले काही आठवत नाही असा अनुभव घेणारा सध्या जागृतीत म्हणतो की गाढ झोपेतले मला काही आठवत नाही. महर्षी म्हणतात, गाढ झोपेतले काही आठवत नाही असा अनुभव घेणारा सध्या या जागृतीत अवस्थेत म्हणतो की गाढ निद्रेतले काही आठवत नाही. म्हणून म्हणजे एकतर गाढ निद्रेत काही घडतच नाही की जे आठवल्या जाईल. पण असे जरी असले तरी आपण असतोच. तिन्ही अवस्थेत जसेच्या तसे असतो. फक्त सुषुप्तीत भेदरहित असतो, तर जागृतीत नानत्वाचा अनुभव घेणारा असतो. कारण आता जागृतीत देह व जगत या अनात्म पदार्थाची तादात्म्य निर्माण झाले आहे. वास्तविक अभेदात्मक अवस्था हीच सहजावस्था आहे. वास्तविक अभेदात्मक अवस्था ही सहजावस्था आहे. जीव जगत ईश्वर जीव, जीव जगत ईश्वर जीव
स्वप्न, जागृती, सुषुप्ती हे काही वेगळे वेगळे असे नाहीत, हे लक्षात येणे म्हणजे अभेदात्मक प्रतीती होय. यालाच म्हणायचे असेल तर तुम्ही मुक्ती म्हणू शकता. यालाच म्हणायचे असेल तर तुम्ही मुक्ती म्हणू शकता. गाढ निद्रेत काल, वस्तू, देश इत्यादी धारणा लोप पावतात, पण जागृती येताच अहमवृत्ती ठळकपणे आडवी येते आणि जीव जगत धारणा ह्या अंगावर येतात. म्हणून म्हणतात की गाढ निद्रेतून जागे होताच व देह जगताचे भान येण्यापूर्वी सकाळच्या वेळेला एक क्षणभर अशी स्थिती असते की ज्याला तुमचे निज स्वरूप असे म्हणता येईल. म्हणून म्हणतात की गाढ निद्रेतून जागे होताच, म्हणजे सकाळी गाढ निद्रेतून जागे होताच व देह जगताचे भान येण्यापूर्वी एक क्षणभर अशी स्थिती असते की ज्याला तुमचे निज स्वरूप म्हणता येईल. आणि त्याचेच सर्व काळी सर्व स्थळी अनुसंधान ठेवणे म्हणजे खरी ध्यानाची सहज अवस्था होय. यालाच सहज ध्यान असेही म्हणतात. महिला म्हणाली, मला असा काहीच अनुभव येत नाही. मला असा काहीच अनुभव येत नाही. महर्षी म्हणाले, हा इंद्रियांनी अनुभवण्याचा विषय तर नाहीच. हा इंद्रियांनी अनुभवण्याचा विषय तर नाहीच, कारण तुम्ही स्वतःच ही अवस्था आहात. कारण तुम्ही स्वतःच हीच अवस्था आहात, तेव्हा कोण कशाचा आणि काय अनुभव घेणार? कारण ही पूर्ण अवस्था आहे. कारण ही पूर्ण अवस्था आहे. त्याच दिवशी तिथे पुण्याहून आलेले श्री V.K. चोडकर बसलेले आहेत. त्यांनी विचारले. हे चोडकर म्हणाले, तुम्ही म्हणता मी कोण आहे हे शोधा. तुम्ही म्हणता मी कोण आहे हे शोधा, पण याचे साधन काय? महर्षी म्हणाले, वस्तुतः तुम्ही सदैव हाच तर जप करता आहात. वस्तुतः तुम्ही सदैव हाच तर जप करता आहात. तुम्ही तुमच्या असणेपणाच्या बोधा व्यतिरिक्त एक क्षणभरही नसता. जणू हा अजपा जपच तुमचा चालू आहे असे समजा. जपाला तरी प्रयास करावा लागतो, वेळ द्यावा लागतो, पण अजपा हा सहजचा असा जप आहे. एकाच आत्मसत्तेचा सर्व खेळ आहे. आपण त्यापासून वेगळे व स्वतंत्र असे मुळीच नाही. तुमचा विश्वास असो वा नसो, सर्व काही आपण होऊनच होत आहे, पण ते आपल्या इच्छानुसार व्हावे असे वाटणे हा भ्रम आहे. तुमचा विश्वास असो वा नसो, सर्व काही आपण होऊनच होत आहे, पण ते आपल्या इच्छानुसारच व्हावे असे वाटणे हा भ्रम आहे. ती आपली इच्छा आहे, ती आपली आसक्ती आहे. देहाशी तादात्म्य असल्यामुळे आपण करतो इत्यादी विपरीत भावना जागतात. देहाशी तादात्म्य असल्यामुळे आपण करतो इत्यादी विपरीत भावना जागतात. बैलगाडीतून एखाद्याचा देहच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. बैलगाडीतून एखाद्याचा देहच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. तो स्वतः मात्र जागच्या जागीच असतो. चित्रपट ज्या पडद्यावर चालतो, चित्रपट ज्या पडद्यावर उमटतो, तो पडदा त्यामुळे कोणत्याच प्रकारे प्रभावित होत नाही, विचलित होत नाही. उदाहरणार्थ, आगीच्या दृश्यांनी तो पडदा जळत नाही किंवा जलप्रलय, पूर इत्यादी दृश्यांनी तो भिजत नाही किंवा फाटत नाही किंवा उडत नाही, वाहून जात नाही. पण चित्रपट चालू असताना प्रत्येक प्रेक्षक इतका गुंग होतो
की हे दृश्य फक्त ज्या कोऱ्या पडद्यावर आहेत त्या कोऱ्या पडद्याला तो विसरतो. मजकुरात म्हणजे कागदावर लिहिलेल्या मजकुरात वाचक इतका दंग होतो की कोऱ्या कागदावर हा मजकूर आहे त्या मूळ कोऱ्या कागदाचे त्याला भान नसते. त्याप्रमाणे आत्मसत्ता हा जणू पडदा आहे. म्हणजेच असलेपणा हा जणू पडदा आहे आणि आपण आहो म्हणून सर्व काही आहे. इथे कुणीच दुसरा काहीही करत नाही. आपण स्वतः जीव समजतो म्हणून शास्त्रांनी आपल्याला समजून सांगण्यासाठी ईश्वरांची युक्ती केली आहे. दुसरा याला काहीही अर्थ नाही. आपण स्वतः जीव मानतो म्हणूनच सांगावे लागते की बाबा ईश्वर तुझा परिचालक आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की न जीव आहे न ईश्वर आहे. सर्व एक अद्वैत सत्ताच आहे. ही आत्मसत्ता जणू चित्रपट आहे, पडदा आहे, अक्षरे आहेत, कागद आहे, द्रष्टा आहे, दृश्य आहे. पण देहाशी तादात्म्य ठेवल्यामुळे स्वतःला कर्ता, सुखी, दुःखी इत्यादी आपण मानतो. प्रश्न पुढे ते म्हणाले म्हणजे आपले म्हणणे असे आहे की जागृत अवस्थेत आपण असे व्यवहार केले पाहिजे की एखादा जण गाढ निद्रेत एखाद्या चालण्याची सवय असलेला रोगी असावा त्याप्रमाणे. म्हणजे आपले म्हणणे असे आहे की जागृती अवस्थेत आपण असे व्यवहार केले पाहिजे की एखादा जण गाढ निद्रेत एखाद्याला चालण्याची सवय असते. काही लोक चक्क कपडे, टोपी, काडी वगैरे घेऊन असे झोपेत 3 वाजता 2 वाजता असे निघतात. त्याप्रमाणे एखाद्या चालण्याची सवय असलेला तो रोगी असावा असे काय? महर्षी म्हणतात तसे का म्हणून? जागृत, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्थेत तुम्ही एकच आहात. जागृत, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्थेत तुम्ही एकच आहात. तुम्ही फक्त सावध असा आणि योग्य अवस्थेत योग्य काळी असे वागा की त्यामुळे तुमचे स्वतःवरील अनुसंधान किंवा लक्ष थोडेही विचलित होणार नाही. हे बघा, कावळे दूरचे दृश्य बघायचे असेल तर किंवा घार उंच आकाशात उडते, सामान्य दृष्टीने ती सर्व काही पाहत असते. पण जर तिला जमिनीवरील काही अजून स्पष्ट पाहायचे असेल तर ती आपल्या सहज स्वभावाने आपल्या डोळ्यावर एक पातळ पापुद्रा आणते आणि तो लेन्सचे काम करतो. तो पातळ पापुद्रा लेन्सचे काम करतो. त्यामुळे तिला दूरची वस्तू अतिशय स्पष्ट दिसते. केवळ डोळे फिरून ते पक्षी चटकन पापुद्रा आणून म्हणजे लेन्स आणून दूरचे पाहून घेतात आणि परत तो पापुद्रा जागच्या जागी तसा करून सामान्य दृष्टीचे होतात. तसे ज्ञानी माणसाचे वर्तन असते. किंवा हत्ती आपल्या एकाच सोंडेचा उपयोग जसे मनात आणेल त्याप्रमाणे तो उपयोग करतो. उदाहरणार्थ काही पकडण्याकरता, पाणी पिण्याकरता किंवा श्वास घेण्याकरता किंवा वास घेण्याकरता इत्यादी. साप आपल्या एकाच इंद्रियांनी पाहण्याचे, ऐकण्याचे इत्यादी कामे करतो असे म्हणतात. सारांश, ज्ञानी पुरुष सर्व अवस्थात वावरतो पण सदैव निज स्वरूपातच असतो.
घटना घडत राहतात, पण ज्ञानी त्यात गुंतत नाहीत. त्याच्या लक्षात आले असते की प्रकृतीच प्रकृतीच्या नियमानुसार वागत आहे, वर्तत आहे. त्याच्या लक्षात आले असते की प्रकृतीच प्रकृतीच्या नियमानुसार वागत आहे, वर्तत आहे. तो जणू एखाद्या बैलगाडीत गाढ झोपलेल्या माणसाप्रमाणे असतो. त्या गाडीला बैल जुपल्या जातात. बैल खाचा खळग्यातून गाडी ओढतात. ते बैल थकतात. नंतर ते बैल योग्य ठिकाण आले की सोडल्या जातात. नंतर त्यांना चारा पाणी दिल्या जातो. ते ताजेतवाने झाल्यावर परत गाडीला जोडल्या जातात आणि पुढचा प्रवास सुरू होतो. पण गाडीत झोपलेल्या गाढ माणसाला याचा काहीही बोध नसतो. तो जसा असतो तसाच निज स्वरूपात असतो. प्रश्न विचारला गेला, दुर्भाग्यवश असा आत्मसाक्षात्कार अजून का आम्हाला झाला नाही? दुर्भाग्यवश असा आत्मसाक्षात्कार अजून आम्हाला का नाही झाला? महर्षी म्हणतात, मला आत्मसाक्षात्कार नाही हा समज मुळात सर्वात मोठी बाधा आहे. मला आत्मसाक्षात्कार नाही हा समजच मुळात मोठी बाधा आहे. तुम्ही आपल्या असणेपणापासून कधी म्हणजे कधीच दूर गेला नाही. तुम्ही आपल्या असणेपणापासून कधी दूर झाला आहात का? दिनांक 3/1/1937 बोधवचन. दिसतो तसे आपण नसून पाहतो तसे आपण आहोत. दिसतो तसे आपण नसून पाहतो तसे आपण आहोत. निसर्गदत्त महाराज. गाढ निद्रेतून उठल्याबरोबर व जागृती अवस्था पूर्णतः येण्या अगोदर जो किंचित वेळ असतो त्याकडे लक्ष ठेवल्यास आपली तुर्यावस्था कशी असू शकेल याची थोडीशी कल्पना येते. गाढ झोपेतून उठल्याबरोबर व जागृत अवस्था पूर्णतः येण्या अगोदर जो किंचित वेळ असतो त्याकडे लक्ष ठेवल्यास आपली तुर्यावस्था कशी काय असू शकेल याची थोडीशी कल्पना येते. सुषुप्तीत पण आपण केवळ असतो म्हणजे आहे तसेच असतो. सुषुप्तीला अज्ञानाची अवस्था असे म्हणतात. ती जागृतीच्या तथाकथित ज्ञानाशी तुलना करूनच म्हटली जाते. वास्तविकपणे सध्याची आपली म्हणजे अज्ञानी माणसाची जागृती अवस्था पण अज्ञानच आहे. सध्याची आपली अज्ञानी माणसाची जागृत अवस्था पण अज्ञानच आहे. उलट त्या मानाने सुषुप्त अवस्था पूर्ण ज्ञानाचीच म्हणावी लागेल. उलट त्या मानाने सुषुप्त अवस्था पूर्ण ज्ञानाचीच म्हणावी लागेल आणि याचाच आधार घेऊन पुढचा साक्षात्कार करून घेता येतो. याचाच आधार घेऊन पुढचा साक्षात्कार करून घेता येतो. वास्तविक पाहता जागृती अवस्था अज्ञानच म्हणता येईल व गाढ निद्रेतील म्हणजे सुषुप्तेतील अवस्था प्रज्ञान म्हणता येईल. अशी श्रुतीनुसार प्रज्ञानम हेच ब्रह्म म्हटल्या जाते. म्हणूनच सुषुप्तीतील अवस्थेला प्रज्ञ म्हणतात. या सुषुप्ती अवस्थेमध्ये एक विशेष असे आहे की याला ही ज्ञानाने परिपूर्ण अशी अवस्था आहे. याचे प्रज्ञानधन अवस्था असेही एक नाव आहे. घन म्हणजे काय? प्रज्ञान घन म्हणजे ज्ञान आणि विज्ञान दोघांचेही एकाच वेळी सक्रिय असणे. जागृत अवस्थेत विज्ञानच विपरीत ज्ञान,
जागृत अवस्थेत विज्ञानच विपरीत ज्ञान. विज्ञान म्हणजे इंद्रिय ज्ञान. इंद्रिय ज्ञानाने पंच इंद्रिय ज्ञानाने जो आपल्याला बोध होतो जसाचा तसा ते झालं विज्ञान. पण तेच विज्ञान विपरीत ज्ञान किंवा अज्ञान म्हणूनही ओळखल्या जाते. पण हेच जेव्हा विशिष्ट ज्ञान होते म्हणजे स्पष्ट होते तेव्हा वृत्ती आत्माकार होऊन ब्रह्मज्ञान म्हणून ती वृत्ती ओळखल्या जाते. प्रश्न. आपण म्हणता सत्य व कल्पित दोन्ही एकच आहात, ते कसे काय बुवा? महर्षी म्हणाले, काही लोक शंकराचार्याचे काय म्हणणे आहे हे नीट न अभ्यासता शंकराचार्याचे काय म्हणणे आहे हे नीट न अभ्यासता उगाच टीका करतात की त्यांनी मायावादाचा पुरस्कार केला म्हणून. मायावादाचा पुरस्कार केला म्हणून. शंकराचार्यांनी काय म्हटले? शंकराचार्यांनी काय म्हटले? ते म्हणतात ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म सत्य आहे. नंतर म्हणतात जगत कल्पित आहे म्हणजे मिथ्या आहे. नंतर म्हणतात जगत कल्पित आहे म्हणजे मिथ्या आहे. आणि तिसऱ्यांदा म्हणतात ब्रह्म हेच जगत आहे. ब्रह्म हेच जगत आहे. शंकराचार्य केवळ दुसऱ्या विधानावरच थांबत नाहीत. दुसरे विधान कोणते? जगत कल्पित आहे, मिथ्या आहे, हे दुसरे विधान. शंकराचार्य केवळ दुसऱ्या विधानावरच थांबत नाहीत, ते तिसरे विधान पण करतात. याचा अर्थ काय झाला? तिसरे विधान हेच की ब्रह्म हेच जगत आहे. म्हणजे जगाला, जग म्हणजे वस्तुतः पंच ज्ञानेंद्रियाने होणारे पंचमहाभूताचे याच क्षणी वर्तमान क्षणी होणारे जसेच्या तसे ज्ञान. वर्तमान क्षणी जसेच्या तसे होणारे ज्ञान हे आहे वस्तुतः जगत. तर जगाला ब्रह्मापासून वेगळे मानता येत नाही. इथे सर्परज्जूचा दृष्टांत उपयोगी नाही. इथे सर्परज्जूचा दृष्टांत उपयोगी नाही. कारण दोरी ही दोरी आहे हे कळताच सर्प कायमचा संपतो. कारण दोरी ही दोरी आहे हे कळताच सर्प कायमचा संपतो. त्याच्यात मग घाबरविण्याची ताकद राहत नाही. इथे मृगजळांचा दृष्टांतच योग्य आहे. कारण मृगजळ हे मृगजळ आहे हे कळताच ते जरी डोळ्यासमोर दिसत असले तरी तृष्णा भागवण्यासाठी तिकडे कुणी धावणार नाही. पण केव्हा मृगजळ हे मृगजळ आहे हे कळताच जगत मिथ्या कल्पित आहे हे समजल्यावर ही जगत दिसतच राहते. पण ते आता सुखदुःखाला म्हणजे तृष्णा भागवण्यासाठी जसा कोणी मृगजळाकडे धावत नाही त्याप्रमाणे ते आता सुखदुःखाला कारण बनत नाही. म्हणूनच त्याला स्वतंत्र सत्ता राहत नाही. आणि हे जगत कुणाला भासित आहे याचे एकमेव उत्तर आहे मला. म्हणजेच काय की आपण आहो म्हणूनच जग आहे. आपण नाही म्हणजे जगाला जाणणारे कुणी जर नाही तेव्हा आपल्या अभावावस्थेत जग आहे असे म्हणता येईल काय? सारांश. सर्व काही अभेदात्मक वाटत असेल तर दृश्य हे सत्यच म्हणावे लागेल. कारण सर्व काही अभेदात्मक वाटत असेल तर दृश्य हे सत्यच म्हणावे लागेल. व सर्व जग स्वतंत्र वेगळे वाटत असेल तर ते दृश्य कल्पित किंवा भ्रामक म्हणावे लागेल. म्हणून दोन्ही दृष्टांत नीट समजून घ्यायला हवे. इथे दृश्य म्हणजे केवळ दृश्य नव्हे, त्यामध्ये रूपरस गंध नाद स्पर्श यांचे ज्ञानही समाविष्ट आहे हे नेहमी करता लक्षात ठेवावे. म्हणून दोन्ही दृष्टांत नीट समजून घ्यावायला हवे. जगत कल्पित किंवा मिथ्या आहे हे जाणून घेतल्यावर सुद्धा जगत मिथ्या आणि कल्पित आहे हे जाणून घेतल्यावर सुद्धा
जगाची प्रतीती होतच राहते. जगाची प्रतीती होतच राहते. पण तेव्हा मात्र त्यात तुझे माझे असे काही राहत नाही, काही घडत नाही. जग म्हणून जग फक्त नावाला उरते. पण यावेळी ही प्रतीती भ्रामक व मिथ्या न राहता ब्रह्मस्वरूपच म्हणावी लागेल. आणि दुसरे असे की जगाची हे जग कल्पित आहे, भ्रामित आहे, अशी प्रतीती कुणाला येत आहे? तुमचे उत्तर असेल जर मला म्हणजे जाणणारा आहे म्हणूनच प्रतीती येत आहे. कारण जाणणारा जर नाही तर प्रतीती येणार तरी कुणाला? म्हणजे माझे असणेच सर्व जग ब्रह्मस्वरूप असण्याचे अर्थात मिथ्या असण्याचे पण कारण आहे. याचा अर्थ असा झाला की आत्मस्वरूपामध्ये किंवा आत्मकार वृत्तीमध्ये दृश्य पदार्थ जसे आहेत तसेच राहतात. त्यांची पृथक अशी स्वतंत्र वेगळी अशी आत्मसत्तेवरून वेगळी सत्ता राहत नाही. म्हणजे जेव्हा दृश्य भ्रामक किंवा मिथ्या नसते तर आत्मकार असते. पण दृश्य जर आत्मसत्तेहून वेगळे व स्वतंत्र असे वाटत असेल तर व तुझे माझे इत्यादी प्रकाराने सुखदुःखाला कारण वाटत असले तर दृश्य हे भ्रामक व मिथ्या किंवा कल्पित ठरेल. यावर एक असा आक्षेप घेण्यात येतो की मृगजळ प्यायच्या कामाचे नाही हे मान्य. मृगजळ प्यायच्या कामाचे नाही हे मान्य, पण जगताची गोष्ट वेगळी आहे. त्यात आपण व्यवहार इत्यादी सर्व करतो, ते आपल्या उपयोगात पडते. याची संगती कशी लावणार? पण याचे समाधान असे आहे की कोणतेही दृश्य यामुळे सत्य राहू शकत नाही की ते एका तथा अनेक प्रकारे उपयोगाचे आहे. म्हणून तुम्ही स्वप्नाचेच उदाहरण घ्या. स्वप्नातच स्वप्नदृष्टीचा उपयोग होतो. स्वप्नातच स्वप्नसृष्टीचा उपयोग होतो. म्हणजे स्वप्नावस्थेतील तहान स्वप्नातील पाणी पिल्यामुळेच शमते. स्वप्नातील पाणी पिण्यामुळे शमते. तात्पर्य म्हणून जगत स्वतः स्वतंत्र सत्य वस्तू ठरत नाही जोपर्यंत त्याला आत्मसत्तेचा आधार मिळत नाही. जी अवस्था निरंतर नाही ती सत्य होऊ शकत नाही. सत्य वस्तू सदैव सत्यच असते. असे नाही की थोड्या वेळाकरता सत्य आणि थोड्या वेळाकरता असत्य. इंद्रजलाची सृष्टी काही क्षणाकरता सत्य वाटते, पण वस्तुता ती भ्रामक असते. दुसऱ्या क्षणात कोसळून पडते. नमस्कार.